लहान मुलांच्या निरागस चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा एक सुंदर उपक्रम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात असलेल्या घाटनांद्रा येथील गोल्डन इंडिया इंग्लिश स्कूलमध्ये बुधवारी उत्साहात पार पडला। मुंबई येथील पगारिया वेलफेअर फाउंडेशन आणि शिवछत्रपती फाउंडेशनच्या माध्यमातून चिमुकल्यांना स्थानिक मान्यवरांच्या हस्ते विविध खेळण्यांचे वाटप करण्यात आले। पगारिया वेलफेअर फाउंडेशननं मुलांसाठी शैक्षणिक आणि मनोरंजक खेळणी दिली। ही खेळणी हातात मिळताच मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता। या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय जामकर यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली। ते म्हणाले, शिक्षणापलीकडे जाऊन खेळातूनच मुलांची कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि सामाजिक गुण वाढतात। शाळेच्या शिक्षकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आणि फाउंडेशनचे आभार मानले। ते म्हणाले, अशा छोट्या उपक्रमांमुळे मुलांमध्ये आनंदासोबतच शिकण्याची आवडही वाढते आणि ते दररोज शाळेत येण्यासाठी उत्सुक असतात। या कार्यक्रमासाठी माजी सभापती संजय जामकर, माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे, रामभाऊ सुलताने, रघुनाथ मोरे, सारंग बनसोड, ज्ञानेश्वर मोरे, सचिन मोरे, शाळेच्या शिक्षिका स्वाती मोरे आणि राखी पाटणी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आज आमच्या गोल्डन इंडिया इंग्लिश स्कूल या ठिकाणी आमच्या शाळेच्या शिक्षिका तसेच शाळेचं व्यवस्थापन यांच्या वतीने मुलांना उत्कृष्ट असं शिक्षण या ठिकाणी दिल्या जातं। जगाची भाषा इंग्रजी ही प्रत्येकाला यायला पाहिजे आणि जगामध्ये स्पर्धा करण्यासाठी इंग्रजी भाषेचं अत्यंत महत्त्व आहे। याची दखल घेऊन मुंबई येथील पगारिया वेलफेअर फाउंडेशन या संस्थेने आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळातून शिक्षण या माध्यमातून खिलौना प्रोजेक्ट अंतर्गत संपूर्ण विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि खेळाच्या माध्यमातून त्यांना उत्कृष्ट असं ज्ञान मिळावं यासाठी आमच्या शाळेला पगारिया वेलफेअर फाउंडेशनने या ठिकाणी खेळण्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्या आज आम्ही या ठिकाणी आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिक मामा मोरे तसेच रघुनाथ पाटील मोरे, सुलतानी काका, आंबरे बाबा या सर्वांच्या उपस्थितीत, सर्व शिक्षक स्टाफ यांच्या उपस्थितीत आज मुलांना या ठिकाणी पगारिया वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने मुलांना खेळण्यांचं या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे। तरी मी संस्थेच्या वतीने पगारिया फाउंडेशनला थँक्यू म्हणतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, संभाजीनगर।